यत्पादपङ्कजस्मरणं वा सर्वनिर्वतमसाराशिनाश्यति विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहरधवला या शुभ्रवस्त्राव्रतां या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिविरदैवे सदा वन्दिता समं पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा मूकं करोति वाचालं पङ्गुलङ्घयति गिरिं यत्कृपातमवन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्य नरचैव नरोत्तमा देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत् वसुदेवसुतं देवकंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुभ्यो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्यत्र्यम्बके गौरी नारायणि नमस्तुते। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम भगवते वासुदेवाय। श्रीशुकवाच वर्यानेशते प्रश्नो कृतो लोकहितं नृपः आत्मवीतसम्मतः पुंसां श्रोतव्यादिषु यः परः श्रोतव्यादिनि राजेन्द्र नृणां सन्ति सहस्रशः अपश्यतामात्मतत्त्वं गृहेषु गृहमेधिनां। गोपाल कृष्ण भगवान की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री शेषाई भगवान विष्णू नमस्कार। गोपाल श्री कृष्ण नमस्कार। सर्व श्रोते मंडळीला नमस्कार। ग्रामदेवता हनुमंतराला नमस्कार। जगन्माता विश्वजननी माता तुळजा भवानीला नमस्कार। सर्व ज्ञात अज्ञात देवदेवतांना नमस्कार। चाललेले श्रीमद भागवत कथेतील आजच्या प्रसंगामध्ये काल ज्या वेळेस राजा परीक्षितींनी भगवान शुकदेवाला जो काही प्रश्न विचारलेले होते की ज्याचा अंतकाळ जवळ आलेला आहे अशा व्यक्तीचं मनुष्य मात्राचं कर्तव्य काय, त्या जीवानं काय करावं काय करू नये, मनुष्य मात्राचं कर्तव्य काय, हे जे प्रश्न विचारले त्यावेळेस शुकदेव द्वितीय स्कंदाच्या ठिकाणी सांगतात राजन वर्यानेशते प्रश्न क्रतो लोकहितं नृप आत्मवीत सम्मतपूसां श्रुतव्यादिषु यः परः। शुकदेव सांगतात हे राजा लोकहितासाठी म्हणून तो विचारलेला हा प्रश्न फार चांगला आहे, कारण माणसासाठी ऐकणं या बाबतीत इत्यादी बाबतीत श्रेष्ठ काय असू शकतं। आत्मज्ञानी लोक आत्मज्ञानी पुरुष या प्रश्नाचा मोठा आदर करतात, कारण राजाला सांगत असताना शुकदेव सांगतात ते राजा मनुष्य मात्राचं जीवनच असं आहे जेवढं आयुष्य आहे आपलं
त्या आयुष्यामध्ये अर्ध आयुष्य आपलं पहिली गोष्ट झोपेत चाललंय, राहिलेलं अर्ध आयुष्य आहे त्याच्यामध्ये बालपन में खेल जमायो तारुणपन में काम, बूढ़ापन में खोपन लाग्यो निकल गया उसान, अब तुम कब स्मरोगी राम, अब तुम कब स्मरोगी राम। बालपन में खेल जमायो, तारुणपन में काम, बूढ़ापन में खोकन लागो निकल गया अवसान, अब तुम कब स्मरोगी राम, अब तुम कब स्मरोगी राम, अब तुम बालपण निगेले नेनता, तरुणपणी विषय व्यथा, वार्धक्यपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्म घेणे। मानवी जीवनाच्या आयुष्याचा हिशोब सांगितलाय। बालपण में खेळ, जेव्हा बालपण हे खेळामध्ये गेलं, तरुणपण संसार सुखाचा उपभोग भोगण्यामध्ये गेलं, आणि म्हातारपणामध्ये वार्धक्यपणी प्रवर्तली चिंता, म्हातारपणी चिंता लागली, आणि अशा प्रकारे पूर्ण आयुष्य आपलं निघून गेलेले। त्यासाठी शुकदेव म्हणतात, राजा मनुष्य जन्माचा हा सर्वश्रेष्ठ लाभ आहे की ज्ञानानं, भक्तीनं किंवा धर्मावरील निष्ठेनं कोणत्या का प्रकारानं होईना पण देव आपलासा करावा। त्याच्यासाठी तुकोबरे सुद्धा म्हणतात, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे, ये रती माईक दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसान, अविनाश करी आपुली आईशे, लावी मना पिशे गोविंदाचे। अशा प्रकारे भगवंत आपुला तो एक देव करून घ्यावा। निर्गुण स्वरूपामध्ये रमलेले म्हणून विधी निषेधाच्या मर्यादा ओलांडलेल्या मुनी सुद्धा भगवंताच्या गुणाच्या वर्णनामध्ये रमून गेले। विधी निषेधामध्ये रमलेली सुद्धा, योगामध्ये रमलेले, द्वापार युगाच्या शेवटी हे वेद तुल्य अशा प्रकारानं श्रीमद भागवतावर जे काही विवेचन झालेलं आहे, शुकदेव सांगतात, राजन हे सर्व काही मी माझ्या शुकदेवांनी ही जी कथा संपूर्ण ऐकली, भगवान व्यासांच्या मुखामृतातून ही कथा श्रवण केली, आणि तीच कथा मी तुम्हाला सांगतो। तो आता राजाला वाटलं मला तर 7 दिवसामध्ये मी मरणार आहे। शुकदेव म्हणतात, राजा अरे तुला तरी 7 दिवस होते आहेत, आता 7 दिवस म्हणजे खूप जास्त झाले, पण सूर्यवंशामध्ये एक राजा होऊन गेला, त्या राजाला फक्त एक मुहूर्त शिल्लक राहिलेलं होतं। खट्वांगो नाम राजर्षी ज्ञात्वे यथा मेहायुषः, मुहूर्तात् सर्वमुत्सृज्य गतवान भयं हरिं। खट्वांग नावाचा राजा होता। माणसानं मी कधी मरल याचा विचार करू नये। आपल्याला मरायचं तर आहेच ना, आणि मरणार आहोतच, प्रत्येकालाच माहिती आहे आपण मरणार आहोत। कारण या मृत्यू लोकात आलेला जीव येत उरो नाही आले अवतार, येरते पामर
जीव किती. मृत्यूचा समय आल्याच्या नंतर माणसानं भयभीत होऊ नये, तर त्याला वैराग्याच्या शस्त्रानं शरीर आणि त्याच्याशी संबंध असणाऱ्या विषयी ममता तोडून टाकावी. नेहमी मरणाचा विचार माणसाला रोजही करू नये. मी आज मरल का, उद्या मरल का. हो, स्मशानभूमीत रोज जाऊन बसायची आवश्यकता नाही, पण एके दिवशी गेल्याच्या नंतर परत यायची गरजच नाही. तिथं जायचंय आपल्याला, म्हणून स्मशानभूमीमध्ये रोज जायचं नाही. आणि मी कधी मरल याचा विचार कधी करायचा नाही, कारण मरायचं तर आहेच. मरणाचा त्यावेळेस एकदा राजा खटवांगाचे मित्र होते, देवांचा राजा इंद्र. इंद्र हे मित्र असल्यामुळं खटवांग राजा इंद्राकडे गेले आणि देवराज इंद्राला राजा खटवांगाला विचारलं, माझं मरण कधी आहे सांगा. आता मरण कधी म्हणल्याच्या नंतर आता तिथं देवराज इंद्र म्हणला, अरे मित्रा, काय करतो मरण ऐकून, आहे तसं जीवन जगणं आनंदामध्ये. तो म्हणला, बाबा एवढे मोठे तुम्ही असून सुद्धा जर माझा मरण सांगत नाहीत, मग आपला मित्रपणा कशाला. राजा खटवांगाचे ऐकल्याच्या नंतर देवराज इंद्राला याचा मृत्यू पाहावा लागला. मृत्यू देवाकडे गेले, यमधर्माकडे गेले. यमधर्मानं सांगितलं, आणखी याच्या माझ्याकडे काही नोंद नाही कधी मृत्यूची. शेवटी खटवांगाला इंद्र घेऊन ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाकडे गेल्याबरोबर ब्रह्मदेवानं सांगितलं, या खटवांगाचा मृत्यू किती वेळात आहे आता इथून पुढं, 1 घंट्यात. 1 घंट्यामध्ये. आता मला सांगा, 1 घंट्यात हे मरणार असं म्हणल्याच्या नंतर कोणाला सांगितलं, समजा बाबा तुम्ही काय करा, आता उद्या सकाळपर्यंत मरणार असं म्हणल्याच्या नंतर तो जीव घाबरून जाईल का नाही. मग त्यानं काय करावं. आतापर्यंत मरणाचा विचार न करणारा खटवांग राजाला 1 घंटा तुमचा फक्त राहिलाय आता मरण्यासाठी. तास उरला खटवांग रायाशी, भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. 1 घंटा फक्त शिल्लक राहिला म्हणल्या बरोबर त्यावेळेस राजा खटवांगानं विचार कोणत्याच प्रकारचा आता दुःख करीत बसला नाही. तत्काळ त्यानं सर्व विषयावरला मोह निराश केला. मोह निराश केल्याच्या नंतर एकांतामध्ये चिंतन करीत बसला राजा. आणि 1 घंटामध्ये सर्व शरीराचा देहाधिक संसार आहे त्याचा विसर पडला आणि एकच नामचिंतन करू लागला तो, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. अशा 1 घंट्यामध्ये राजा खटवांगानं आपलं हित साध्य केलं. मग आता राजा खटवांगाने 1 घंट्यात हित साध्य केलं म्हणून शुकदेवाला सांगावं लागलं, राजन अरे तुला तरी आता 7 दिवस बाकी आहेत. राजा खटवांगाला 1च तास राहिला होता तरी त्याला जमलं. आता मग विचार करा तुम्ही, आम्ही म्हणतो ना आता आपल्याला तर आणखी खूप दिवस बाकी आहेत. हा जे कोण वाजायला तिकडून घर घे ना, थोडं ते माईक माग कर जरासं. थोडं बंद करा.
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा। हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा। कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा। गोपाल कृष्ण भगवान। अंतकाले तु पुरुष आगते गत साध्वसाः, छिन्दादसङ्गशस्त्रेण स्पृहं देहे अनुये च तम। ग्रहात् प्रव्रजितो धीर पुण्यतीर्थजलाप्लुत, शुचो विविक्ताशिनो विधिवत् कल्पितासने। गोपाल कृष्ण भगवान। असो शुकदेव राजा परीक्षितीला सांगतात, माणसानं मृत्यूला घाबरू नये. मृत्यूवर विजय प्राप्त करायचा असेल तर जसं राजा खट्वांगानं एका घंट्यामध्ये मृत्यूवर विजय प्राप्त केला. एक वेळेस भगवान व्यासांचा एक दास नावाचा शिष्य होता. तर दास नावाच्या शिष्यानं व्यासाला विचारलं, म्हणजे महाराज माझा मृत्यू कधी, माझं मरण कधी आहे मला सांगा बरं. व्यासाने विचारलं, तुला मरण सांगितल्याच्या नंतर तू करशील काय? नाही म्हणलं, सांगाच. आता व्यासाचा तो आवडता शिष्य होता. व्यास म्हणले, बरं सांगेल एखादी वेळेस. पुन्हा 4-8 दिवस गेले की पुन्हा त्यानं विचारलं, माझा मृत्यू कधी मला सांगा. व्यास म्हणले, पुन्हा सांगेल. एके दिवशी तो म्हणला, मी तुम्हाला नेहमी विचारतो महाराज माझा मृत्यू कधी, तुम्ही का सांगत नाही? तुम्ही संपूर्ण जगाचं विश्वाचं तुम्हाला माहित आहे, मग माझं मरण का माहित नाही? व्यास म्हणले, बरं ठीक आहे, आपण मृत्यूदेवाकडे जाऊ. ते मृत्यूदेवाकडे गेले. हे मी का दृष्टांत सांगतोय? मरणाचा विचार माणसानं कधी करू नये. मृत्यूदेवाकडे गेल्याच्या नंतर व्यासाने विचारलं मृत्यूदेवाला, हा माझा शिष्य याचा मृत्यू कधी हे सांगा. मृत्यूदेवानं सांगितलं, आणखी याची नोंद, मृत्यूची नोंद आमच्याकडं आलीच नाही. म्हणजे तुम्ही काय करा, यमधर्माकडे जा. मग मृत्यूदेवाला घेऊन व्यासाचा शिष्य दास आणि मृत्यूदेव ही तिघजण यमधर्माकडे गेले. यमधर्माला विचारलं, हा माझा लाडका शिष्य आहे, याचा मृत्यू सांगा. यमधर्माने सांगितलं, आणखी याच्या मृत्यूची नोंद आमच्याकडे आलीच नाही. तुम्ही काय करा, ब्रह्मदेवाकडे जा. शेवटी यमधर्म, मृत्यूदेव, व्यासांचा शिष्य दास हे 4 जण मिळून ब्रह्मदेवाकडे गेले. आणि ब्रह्मदेवाला व्यासांनी नमस्कार केला आणि म्हणले, माझ्या शिष्याचा मृत्यू सांगा. असं म्हणल्याबरोबर ब्रह्मदेव म्हणले, अरे अरे अरे, तुम्ही आलेच का शेवटी 4 जण? तुमचा एवढा लाडका शिष्य आहे म्हणून मी याचा मृत्यू इतका अवघड लिहून ठेवलेला होता की ज्या वेळेस व्यास, त्यांचा शिष्य, मृत्यूदेव आणि यमधर्म 4 जण माझ्यापाशी येतील त्यावेळेस याचा मृत्यू होईल. आता विचार करा, अशी अवस्था झाली, त्याच्यानं माणसानं मी कधी मरेल याचा विचार करायचा नसतो. फक्त याचा विचार करायचा असतो की आपला मृत्यू कसा मंगलमय व्हावं, कसा मंगलमय होईल याचा विचार करायचा.
आणि कसा मंगलमय करता येईल याचा सदोदित माणसाने विचार केला पाहिजे. मरणाचा तर विचार केला तरी मरावं लागणार आहे आणि नाही केलं तरी मरावं लागणार आहे. त्यासाठी शुकदेव राजा परीक्षितीला सांगतात, अंतकाळच्या वेळेला अनेक प्रकारचे त्रास होतात. वात, पित्त आणि कफ हे 3 दोष निर्माण होतात. आणि अंतकाळच्या वेदना ह्या अशा आहेत, विचार करा, अंतकाळच्या वेदना इतक्या आहेत, कठीण आहेत. जशा गर्भाच्या वेदना येतात तशा अंतकाळाच्या ठिकाणी सुद्धा वेदना होतात. एका एका रोमाच्या ठिकाणी 1000 विंचू चावल्याच्या वेदना अंतकाळाच्या वेळेला होतात. का होतात ह्या? या जीवाचं आणि या देहाचं नातं बरेच दिवसापासून आलेलं आहे. नातं आहे हे एकमेकाचं नातं असल्यामुळं एकमेकाची ताटातूट होत असताना त्या जीवालाही दुःख वाटते आणि या कुढीलाही दुःख वाटते. म्हणून ही कुढी त्या आत्म्याला सांगते, कुढी सांगती आत्म्याला, स्वामी नका सोडून जाऊ मला, स्वामी नका सोडून जाऊ मला, आत्म्याला कुढी सांगती आत्म्याला, स्वामी नका सोडून जाऊ मला. हे शरीर त्या आत्म्याला म्हणते, हे प्राण जात असताना, हे मालक मला सोडून जाऊ नका. पण कशाच आले, वेळ आल्याच्या नंतर त्या आत्म्याला या देहातून निघून जावंच लागत असते. मग हे त्रिदोष निर्माण होत असतात, वात, पित्त आणि कफ. त्यासाठी माणसानं त्या परमात्म्यावर परमात्म्याची प्राप्ती करण्यासाठी, तो देव आपलासा करण्यासाठी योगानं मनावर ताबा मिळवावा आणि मन आपल्या ताब्यात घेऊन भगवंताची भक्ती करावी. एवढं नाही जमलं तर प्राणायाम करावा. प्राणायाम करून सुद्धा विचार करा, प्राणायामानं श्वासावर नियंत्रण होतंय आणि जेवढं श्वासावर नियंत्रण झाल्याच्या नंतर जेवढे श्वास कमी तेवढं आयुष्य वाढतंय आणि जेवढे श्वास जास्त तेवढं आयुष्य कमी होतंय. हे अटॅकचे जे आहेत ना, हार्ट अटॅक, त्यावेळेस त्याचे श्वास वाढतात आणि जेवढे श्वास वाढले तेवढं आयुष्य घटतंय आणि जेवढे श्वास स्थिर असतील तेवढं आयुष्य जास्त असते. म्हणून प्राणायाम जीवनामध्ये महत्त्वाचा आहे. रेचक, पूरक आणि कुंभक. भस्त्रिका आहे नंतरचे. श्वास घ्यायचा, एका नाकपुडीनं श्वास घ्यायचा, तो श्वास आपल्या पोटामध्ये काही वेळ थांबवायचा आणि तो श्वास दुसऱ्या नाकपुडीनं सोडायचा. रेचक श्वास घेणे, कुंभक श्वास थांबवणे आणि पूरक श्वास सोडणे. थांबवणे नाही तर त्याचे उलट झाल्याच्या नंतर. त्यासाठी प्राणायाम करा असे हे सांगत असताना अनेक प्रश्न विचारलेत. विचारता विचारता राजा परीक्षितीने विचारले, सृष्टीची उत्पत्ती कशी झाली. ही सृष्टी चक्राविषयी विचारलं. कारण हे सृष्टीचं चक्र आहे. उपजेते नाशे, नाशे ते पुनरपि दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जे जन्माला आलेलं आहे ते संपणार आहे आणि संपलेलं ते पुन्हा जन्माला येणार आहे. उपजेते नाशे. सृष्टी ही भगवंतानं कशी निर्माण केली. ही सृष्टी ज्यावेळेस भगवंतानं निर्माण केली, शुकदेव सांगतात सृष्टीविषयी प्रश्न विचारलेले. राजा परीक्षितीने विचारलं, समीचीनं वचो ब्रह्मन् सर्वज्ञस्य तवा नघ, तमो विशिर्यते मह्यां हरे कथयत कथां, भूय एव विवित्सामि भगवानात्ममायया, यथेदं सृजते विश्वं दुर्विभाव्यमधीश्वरे. राजा परीक्षितीने प्रश्न केला, हे भगवत स्वरूप मुनीवर, आपण परम पवित्र आणि सर्वज्ञ आहात. जे काही सांगितलं ते सत्य आणि योग्य आहे. आपण जसजशी भगवंताची कथा सांगत आहात
तसतसं माझ्या अज्ञानाचा पडदा नाहीसा होत आहे. भगवंत या विश्वाचे संरक्षण करणारे आहेत, पुन्हा संहारी करतात. अनंत शक्ती तो परमात्मा कोणकोणत्या शक्तीनं, शक्तीचा आश्रय घेऊन या विश्वाची निर्मिती करतो हे मला सांगा. शुकदेव सांगतात, राजा नमः परस्मै पुरुषाय भूयसे. जो संसाराची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय करण्याची लीला करण्यासाठी 3 गुणाचा अंगीकार केला त्या भगवंतानं, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. तिन्ही शक्तीचा स्वीकार केला. ब्रह्म, विष्णू आणि शंकराचं रूप धारण तोच परमात्मा करतो. हे जे सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये अंतर्यामी रूपाने विराजमान आहे. विचार करा, तुमच्या आमच्या हृदयामध्ये कोण आहे? तो परमात्माच आहे. जोपर्यंत तुमच्या आमच्या देहामध्ये त्या भगवंताचं अस्तित्व आहे तोपर्यंत आपल्या देहाची, शरीराची किंमत आहे. ज्या दिवशी तो परमात्मा आपल्याकडून निघाला, या देहातून निघून गेला, त्या दिवशी आपल्या शरीराचं अस्तित्व संपलं. मग मात्र याला कोणी मानत नाही. मग याला एकच मानतंय. सर्वजण म्हणतात आधी याला घराच्या बाहेर काढा. विचार करा, आज गर्दा आपल्याकडे येतो, येणारे जाणारे रामराम करतात, पण एके दिवशी आपल्या देहातला तो आत्मा निघून गेला ना, आपल्या दारात गर्दा असतो, पण आपण मात्र त्याला पाहू शकत नाहीत. आपल्या दारात गर्दा जमतो पण आपण त्याला पाहू शकत नाही. काही लोक म्हणतात देव नाही. देव आहे का नाही हे कधी कळल? ज्या दिवशी या शरीरातला तो परमात्मा निघून गेला त्या दिवशी जो गर्दा जमतोय तो पाहण्यासाठी आपण नसणार आहेत. मग तो पाहण्यासाठी आपण नाही तर मग आता विचार करा देव आहे का नाही ते त्यावेळेस कळल. आपण पाहायला हजर राहणार नाही. अशी ही ज्या सृष्टीविषयी जी काही भगवंत शुकदेव राजा परीक्षितीला सांगतायत, सत्पुरुषाचं दुःख नाहीसं करणाऱ्या, सृष्टीची उन्नती करणारा तो परमात्मा आहे. अनेक प्रकारानं भगवंतानं सोंग धारण केली. धरी येली सोंगे अवघी येणे पांडुरंगे. सोंग धारण केले. सोंग धारण करत असताना भगवंतानं 4 खाण्या बनवल्या, 4 वर्ण बनवले. जारज, अंडज, स्वेदज, उद्बीज. 4 वर्ण बनवले, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. पण एवढी सृष्टी निर्माण करत असताना भगवंतानं मायेचा स्वीकार केला, मायेचा अंगीकार घेतला. आणि त्या मायेचा अंगीकार करून जशा प्रकारानं ज्ञानोबा वर्णन करतात, पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पाही, कानोबा तेरे तेरे ते. ज्यावेळेस या सृष्टीच्या ठिकाणी काहीच नव्हतं, संपूर्ण सृष्टी जलमय झाल्याच्या नंतर त्या परमात्म्याला एकट्याला कर्मनं गेलं. म्हणून आपल्या देहापासून त्या परमात्म्यानं मायेला निर्माण केलं. त्याच मायेनं त्या परमात्म्याला मोहित करून टाकलं आणि त्यांच्यापासून ही सृष्टी उत्पन्न केली. आईशी प्रसवली सकळ सृष्टी, न पडता भ्रताराचे दृष्टी. पूर्ण सृष्टी निर्मिती केली. मग एक केली भूचरे, एक केली जलचरे खेचरे, एक केली जलचरे चरे अचरे ती एक. अशी अनेक सृष्टी निर्माण केली. आणि सृष्टी निर्माण करता करता एवढं निर्माण केलं. मग कशासाठी निर्माण केलं? निळोबारांनी एका ठिकाणी सांगितलंय, एकटेन कंठवेची मनोनिया येणे, केले निर्माण चवदाही भुवने, गगना चंद्र सूर्य मेघ तारांगणे, पंचभूते भौतिके भिन्न भिन्ने ऐसा लागवी हा माया सूत्रधारी, ऐसा लागवी हा माया सूत्रधारी.
परमात्म्याला एकट्याला कर्मनं गेलं म्हणून इथे या परमेश्वर महाराजाला एकट्याला कर्मनं गेलं म्हणून एवढं आयोजन केलं. एकटीन कंठवेची म्हणून या येणे केली निर्माण 14 ही भुवने. एकट्याला कर्मनं म्हणून हे 14 भुवनाची निर्मिती केली. गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे पंचमहाभूताची निर्मिती केली आणि नंतर भगवंताने त्याच्या या पंचमहाभूतापासून संपूर्ण सृष्टीचा विस्तार केला. आपण त्या परमात्म्याच्या विराट रूपाच्या ठिकाणी विराट रूपाचं वर्णन केलेलं आहे. आता विराट रूपाचं वर्णन करत असताना गीतेच्या 11व्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की भगवंताचं विराट रूप कशा प्रकारचं आहे. अहो त्याच्या एका एका रोमाच्या ठिकाणी अनंत ब्रह्मांड आहे. एका एका भगवंताच्या रोमाच्या ठिकाणी अनंत ब्रह्मांड आहेत. त्याच्यानंतर एका तुकोबऱ्यामध्ये अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी नवल केवळे केवळे नकळे कान्होबाचे कोडे. ज्याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड आहेत असे सामाविलेले आहेत असा तो परमात्मा आहे. अशी परिपूर्ण सृष्टी ज्यानं निर्माण केली आणि सृष्टी निर्माण केल्याच्या नंतर भागवतामध्ये ही सृष्टी या सृष्टीवर जीव उत्पत्ती झाली. शुकदेवांनी असा प्रश्न केला राजा परीक्षितीला सांगत असताना. शुकदेव सांगतात राजा भागवत जे पुराणामध्ये जे काही 10 विषयाचं वर्णन केलेलं आहे त्याचं वर्णन सांगत असताना शुकदेव सांगतात श्री शुकवाच अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणमूतयः मन्वंतरेशानुकथा निरोधो मुक्तिराश्रयः. जे भागवताचे 10 लक्षण आहेत तर भागवताचे 10 लक्षणामध्ये वर्णन करत असताना पहिलं भागवताचं लक्षण आहे सर्गलीला, दुसरं विसर्गलीला, तिसरं स्थान, चौथं पोषण, ऊती, मन्वंतर लीला, ईशानुकथा, निरोध, मुक्ती आणि भागवताचं 10वं तत्व आहे आश्रय. 10वं तत्व आश्रय एका श्लोकामध्ये सांगितले. अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणं मूतयः मन्वंतरेशानुकथा निरोधो मुक्तिराश्रयः. आश्रय हे तत्व 10वं आहे. म्हणून माणसानं आश्रय घ्यायचा असेल तर कोणाच्या आश्रयाला जावं जीवनामध्ये. राजा